वेलकम फॉर वॉचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत त्याबद्दल बोलणार आहोत। या व्हिडिओमध्ये व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन बेल ऑल वर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि हा टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाची पहिली जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे पवित्र पोर्टल संदर्भात। आता शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे सद्यस्थितीमध्ये तुम्हाला असं वाटतं की शिक्षक भरती प्रक्रिया सद्यस्थितीमध्ये संत पद्धतीने सुरू आहे किंवा त्याच्याबद्दल काहीतरी प्रोसेसिंग मध्ये किंवा काही गोष्टी सुरू नाहीये, पण ऍक्च्युअली तसं नाहीये। शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे किंवा जी प्रक्रिया आहे तिच्या संदर्भात काही ना काही कामकाज जे आहे सुरू आहे वरिष्ठ लेवलवर, आणि ते कामकाज जे आहे त्या संदर्भात तुम्हाला महत्त्वाची माहिती जी आहे या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। सगळ्यात पहिली महत्त्वाची माहिती जी आहे ती अशी आहे की आता सद्यस्थितीमध्ये पवित्र पोर्टल, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता पवित्र पोर्टल नेमकं सुरू कधी होणार आहे। तर पवित्र पोर्टल बद्दल माहिती काय मिळाली आहे बघा। आचारसंहिता जी आहे सद्यस्थितीमध्ये आचारसंहिता जेव्हा संपेल, आचारसंहिता संपल्या जे आहे तुम्हाला पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू झालेलं दिसेल। त्याच्यामुळं जोपर्यंत आचारसंहिता संपत नाही तोपर्यंत पवित्र पोर्टलचं कामकाज सुरू होणार नाही। आणि तुमचा जर प्रश्न असेल की पवित्र पोर्टल केव्हा सुरू होईल आणि केव्हा त्याचं रजिस्ट्रेशन सुरू होईल, तर पवित्र पोर्टलचं काम आचारसंहितेनंतर सुरू होईल आणि पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुद्धा जे आहे ते आचारसंहितेनंतरच सुरू होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन सुरू होण्यासंदर्भात अगोदरच जे आहे तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल। नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला सांगितलं जाईल की कधीपासून पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईल आणि कदाचित ही जी आचारसंहिता आहे ही आचारसंहिता संपेल आणि पुढची आचारसंहिता लागण्या अगोदरच कदाचित पवित्र पोर्टल मधातच सुरू होऊ शकतं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्या अगोदर। ठीक आहे, त्याच्यामुळे ही पहिली महत्त्वाची गुड न्यूज आहे। आता तुम्हाला डिसेंबर महिन्यामध्ये जे आहे पवित्र पोर्टल सुरू झालेलं दिसू शकतं डिसेंबर महिन्यामध्ये। ठीक आहे, फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये। आता पुढची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे शिक्षक भरतीच्या जागांच्या संदर्भात। तर एक गोष्ट महत्त्वाची क्लिअर आहे की तुम्हाला हे माहिती आहे की शिक्षक अतिरिक्त होण्याचा धोका जो आहे किंवा शिक्षक अतिरिक्त होत आहेत किंवा नाही होत आहेत, तर काही ठिकाणी शिक्षक अतिरिक्त होत आहेत आणि काही ठिकाणी शिक्षकांची रिक्त पदसंख्या चांगली आहे। त्याच्यामुळे ज्या ठिकाणी रिक्त पदसंख्या आहे ती सर्व पदसंख्या पवित्र पोर्टलवर येणार आहे। त्याच्यामुळे निश्चिंत राहा, काही झालं तरी शिक्षक भरती प्रक्रिया जी आहे ती होणार आहे। आणि हा तिसरा महत्त्वाचा प्रश्न केला, जास्तीत जास्त उमेदवारांना असं वाटतं की आता सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरतीबद्दल काही हे वातावरण नाहीये किंवा शिक्षक भरतीमध्ये सद्यस्थितीमध्ये काही हालचाल सुरू नाहीये, पण तसं नाहीये। संच मान्यता 2024-25 जी आहे आस्थापना करण्यास सांगितली, त्यांची संच मान्यता सुद्धा सुरू आहे। तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमधली आकडेवारी सुद्धा समोर आली असेल, काही आकडेवारी तुम्ही ऐकली असेल आणि काही ठिकाणी शिक्षक सुद्धा जे आहेत किती अतिरिक्त होत आहेत त्या संदर्भात सुद्धा तुम्हाला माहित असेल। ठीक आहे, त्याच्यामुळं काही ठिकाणी जागा आहेत त्या जागा पवित्र पोर्टलवर येतील आणि त्या आणण्यासाठी प्रयत्न सुद्धा केले जातील। ठीक आहे, कारण की ते वरिष्ठ लेवलवरून म्हणजे शासकीय लेवलवरून सुद्धा त्यांना आदेश दिले जातील की तुमच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर द्या आणि शिक्षक भरती 2025 केल्या जाईल। आता एक प्रश्न होता महत्त्वाचा, कोणता? विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न हा होता की लाईट गेली मधात। ठीक आहे, विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की सर जर समजा आपण आता सद्यस्थितीमध्ये शिक्षक भरतीचं जे आहे शिक्षक भरती प्रक्रिया 2025 पार पडणार आहे का किंवा फक्त पार पडणार नाहीये, तर या संदर्भात उत्तर असं आहे शिक्षक भरती प्रक्रिया 2025 होणार आहे। जशी टेट एक्झाम 2025 झाली नंतर आपला रिझल्ट लागल्यानंतर आता जशी 2017ची झाली, 2022ची झाली आणि आता नंतर 2025, तर शिक्षक भरती 2025 ची प्रक्रिया होणार आहे। फक्त तिला थोडा कालावधी लागू शकतो, त्याच्यामुळे प्रक्रिया होईल, फक्त तिला थोडा कालावधी लागेल, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा वेळ जी आहे वाट बघावी लागणार आहे। ठीक आहे, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे रोस्टर आणि बिंदू नामावली जी आहे काहींची झालेली आहे, काहींची तपासणी सुरू आहे, त्या संदर्भात काही अपडेट आली तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल। ठीक आहे, आणि एक महत्त्वाची गोष्ट सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सीटेट आहे ती फेब्रुवारीमध्ये होते, त्या संदर्भात सुद्धा जे आहे तुम्ही माहिती तुम्ही घेतली नसेल तर ती माहिती घ्या आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सीटेट जी आहे तिचे सुद्धा ऍप्लिकेशन फॉर्म जे आहे भरा, जेणेकरून तुम्हाला टीटी परीक्षा जर पास झाली तर त्यावेळेस तुम्हाला फायदा होईल शिक्षक भरतीमध्ये। तर अशा प्रकारे ही सर्व माहिती होती। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। साइडचं नोटिफिकेशन मिळेल तर ऑल वर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणतेही नोटिफिकेशन मिस होणार नाही। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। टेक केअर, बाय बाय।